हा संपलं. बघितल्यात भरपूर असे, पण लेखीला तुम्ही किती पळताय हे कोणाला दिसत नसतं. जोपर्यंत आज पेपर झालाय आणि पेपर झाल्यानंतर मार्क बघितले असेल स्वतःच्या तोंडाने किंवा डोळ्यांनी, लगेच कळालं असेल की नाही सर म्हणतो ते बरोबर होते, आपण कुठं चुकलेलं आहे आणि आता मान्यच करावं लागेल आणि मान्य करून परत एकदा उठावं लागेल उद्या सकाळपासून. तोच दोष, तीच उमेद, तीच सातत्य, सगळं तेच आणि अशापर्यंत जायचं आहे. समजलं? सो हार मारून घ्यायची नाही आहे. आता महत्त्वाचा मुद्द्यावर येऊयात. कट ऑफ विषय. कोण काय तर सांगते, कोण काय तर सांगते. हे बघा, प्रत्येकाचं माइंड आहे, प्रत्येकाचा विचार आहे, प्रत्येकाचा एक्सपिरियन्स अनुभव असेल नसेल आय डोंट नो. आपला कशा पद्धतीनं त्याच्यावरती मी बोलतोय, त्याच्यावरती मी सांगितलं आहे. वारंवार 2 कट ऑफ तुमच्यापर्यंत पोच केल्यात. मगापासून जवळजवळ 70 ते 80+ 100+च म्हणा. हात दुखायला लागला, जवळ 3 तास घेऊन बसलो आहे मोबाईल हातामध्ये. जेवढं होता येईल तेवढं रिप्लाय दिले आणि अजूनसुद्धा जवळ 450 ते 500 मेसेज पडलेत. एवढा मोठा विश्वास या ऑनलाईन आणि ऑफलाईन बॅचच्या विद्यार्थ्यांचा आहे आणि ह्या यूट्यूबच्या विद्यार्थ्यांचा आहे. हक्कानं अक्षरशः रात्री 12:30 वाजता 2-2 वाजता मुलं मेसेज करतात. यस, इथून कोणतीही इन्फॉर्मेशन माझी पर्सनल, मग ती मुलगी असू दे किंवा मुलगा असू दे, कोणत्याही पद्धतीने शेअर होणार नाही. कारण की आतापर्यंत 21 पासून आतापर्यंत जवळजवळ 3 ते 4 हजार हॉल तिकीट माझ्या अकाउंटला येऊन पडलेले होते. एकसुद्धा व्हायरल कुठे केलं नाही आणि एकाचा सुद्धा दुरुपयोग केलेला नाही आहे आणि मला माहिती आहे आणि मी सुद्धा झिरोतूनच मोठा झालो आहे. समजलं काय म्हणतोय? सो अशा पद्धतीनं जे काही कट ऑफच्या बाबतीत मी बोलतोय, आता आम्हीही कट ऑफ लावला आहे, बाकीचेही कट ऑफ लावतात किंवा कट ऑफ लागेल. आता ज्या मुलांना लेखीला मार्क कसे पडलेत, प्रत्येक कास्ट वाईज जर बघायला गेलं, काही कास्टला जर म्हणजे मार्क जास्त पडले असेल तर कट ऑफ तर थोडासा जास्त जाणारच आहे. काही कास्टला जर हे कमी असेल कट ऑफ, तर तिथला कट ऑफ कमी लागणारच आहे. समांतर आरक्षणाचा विषय टोटली वेगळा असतो. त्याच पद्धतीने 1-2 कॅटेगरीचा गोंधळ जो झालेला होता ACBCचा EWSचा, तिथे एक मॅटर होणार आहे आणि एक्समॅनचा थोडासा इकडे तिकडे होते, याची नोंद घ्या. बाकी सगळे कट ऑफ हे कुणीही टेन्शन घेऊ नका, तुम्हाला लक्षात ठेवा. आता हे झालं कट ऑफच्या बाबतीत की कट ऑफ जोपर्यंत ऑफिशियली येत नाही तोपर्यंत कुणी सांगू शकत नाही. सगळे कट ऑफ हे अंदाजित असतात, याची नोंद घ्यायची आहे. तरीसुद्धा की कट ऑफपेक्षा हाय घेऊन जे प्रश्न किंवा कट ऑफपेक्षा जास्त मार्क घेऊन ज्यांनी मला मेसेज केलेत बघा, त्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन असेल. त्यांना गुलाल मी आत्ताच आणायला सांगितलेलं होतं आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये अलीकडे सांगत होतो की जातानाच गुलाल घेऊन जावा, जातानाच पेपरला गुलाल घेऊन जायचं, येताना तो गुलाल लावूनच यायचा आहे. आणि काही मुलांनी चॅलेंज देऊन मला गेलेलं होते की 90 सर पाडणार, 92 पाडणार. सर मी आधी 80 मार्काचं होतो, ज्यावेळी तुमच्याकडे आलो, तुमची कोचिंग बघितली किंवा तुमचे लेखी बघितली, त्यावेळी मला 90 मार्क पडलेत. आज विद्यार्थ्याला 95 मार्क पडलेत, मुलगीला अशा पद्धतीने मार्क घेतलेत. 82 आहेत, 84 आहेत, 86 आहेत, अशा पद्धतीने खतरनाक मार्क घेतलेत. माझाही विश्वास बसत नव्हता. एकत्र मुलगीला कट ऑफवरती 37 मार्कच पडलेत. शेवटी 95 मार्कांचं हे घेतलं पेपर. 5 मार्क गेले, त्यातले 2 मार्क म्हणे असेच गेले सर माझे गडबडीत, नाही तर 97 मार्क घेतले असते. परत इतिहास असता आणि 2 पोस्टला क्वालिफाय, कॉन्स्टेबलला पण आणि कारागृहाला सुद्धा.